हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय त्याची इंट्रोडक्शन पाहिलं होतं. त्यानंतर बघितलं होतं मीनिंग आणि डेफिनेशन. त्यानंतर पाहिलं आपण रिझन्स, काय कारणामुळे भागीदारी संस्था बरखास्त होते, विसर्जन होते किंवा व्यवसायाचं विसर्जन कसं होतं, कोणत्या कारणासाठी होतं याविषयीची माहिती पाहिली होती. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहिला होता आपण की डिफरन्स बिटवीन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फर्म, बरोबर की नाही. भागीदारी आणि भागीदारी संस्थेचं दोघांमध्ये असणारा काय फरक आहे त्याविषयीची माहिती आपण अभ्यासली होती. आजच्या तासिकेला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी केली जाते आणि अकाउंटिंग प्रोसेस काय आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मची. आपल्या प्रकरणाचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता या डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये भागीदारी संस्थेचे बरखास्तीकरण होत असताना किंवा विसर्जन होत असताना कोणकोणत्या घटनाक्रमाने किंवा कोणकोणत्या पद्धतीने कोणत्या प्रक्रियेने हा व्यवसाय बंद केला जातो किंवा व्यवसायाची खाती बंद केली जातात याविषयीची माहिती आपण आज अभ्यासणार आहोत. बघा, तर आता पुढचा पॉईंट होता काय, अकाउंटिंग ट्रीटमेंट किंवा सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ ए फर्म. व्हेन फर्म डिझॉल्व ऑल ॲसेट्स आर रिलाइज अँड द प्रोसीड फ्रॉम इट आर टू बी पेड फॉर द लायबिलिटीज ऑफ पार्टनरशिप फर्म. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 48 द लायबिलिटीज आर पेड ॲज पर द ऑर्डर गिवन बिलो. म्हणजे आता व्यवसाय बंद करायचा आहे म्हटल्यानंतर कोणत्याही व्यवसायासाठी आपण काय करत असतो, काही कर्ज घेत असतो, कोणाकडनं रक्कम स्वीकारत असतो. व्यवसाय चालू करण्यासाठी स्वतःचं पूर्ण भांडवल नसतं, इतरांकडनंही भांडवलाची गरज आपल्याला घ्यावी लागते. मग आपण लोकांकडनं घेतलेले पैसे आपल्याला जेव्हा व्यवसाय बंद करतो तेव्हा आपल्याला परत करायचे असतात. पण लोकांचे पैसे म्हणजे आउटसाइडर्स लोक जे आहेत, व्यवसायासाठी आपण जे काही देणं तयार केलेलं आहे किंवा आपलं जे काही देणं तयार झालं आहे व्यवसाय चालवत असताना ते देण्यासाठीचे असणारी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करताना प्रायोरिटी कुणाला द्यायची, म्हणजे प्रथम स्थान कुणाला, पहिल्यांदा कोणता खर्च दिला गेला पाहिजे याविषयीची माहिती इथं भारतीय भागीदारी कायदा 1932 त्यातलं उपकलम जे 48 आहे त्यानुसार माहिती सांगण्यात आली. पहिलं सांगितलं काय बघा की पहिलं काय केलं जातं आहे, रिलायझेशन कंसात म्हटले डिझोल्युशन एक्सपेन्सेस टू बी पेड फर्स्ट. पहिल्यांदा रिलायझेशनचा खर्च दिला जातो. आता रिलायझेशनचा खर्च म्हणजे काय की जेव्हा व्यवसाय बंद करायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, व्यवसायाच्या असणाऱ्या ज्या काही मालमत्ता आहे, बरोबर की नाही, त्या मालमत्ता काय कराव्या लागतात, विकाव्या लागतात. कारण की मालमत्ता विकून जो पैसा येईल तोच आपण लोकांना देणार आहोत, तेव्हा तर आपल्याला काय करता येईल, लोकांचं देणं देता येईल. म्हणून पहिलं काम आहे रिलायझेशनचा खर्च देणं. म्हणजे रिलायझेशन करणं जे काही आहे प्रक्रिया, त्या प्रक्रियेसाठी आपल्याला पहिल्यांदा पैसा द्यावा लागतो. म्हणजे पहिलं देणं कोणाचं आहे, तर रिलायझेशनसाठी येणारा खर्च पहिल्यांदा द्यायचा आहे. म्हणजे मालमत्ता विकण्यासाठी जी काही प्रक्रिया केली जाते त्यासाठी आपल्याला खर्च येत असतो. मालमत्ता विकण्यासाठी आपल्याला धावपळ करावीच लागते. मग हे त्या कृती करण्यासाठी जो काही खर्च आला असेल तो खर्च पहिल्यांदा द्यावा लागतो. दुसरा पॉईंट आहे आउटसाईड लायबिलिटीज. त्यालाच काय म्हणतात, थर्ड पार्टी लायबिलिटी टू बी पेड. फॉर एक्झाम्पल सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, लोन फ्रॉम अदर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस etc. आता आउटसाईड लायबिलिटीज म्हणजे काय, व्यवसायाबाहेरील लोकांचं देणं. म्हणजे व्यवसायाच्या अंतर्गतले लोक कोण, म्हणजे भागीदार थोडक्यात, बरोबर की नाही. मग भागीदारांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना आपल्याला पैसे द्यायचे म्हणजे ते झाले बहिस्थ व्यक्ती किंवा त्याला आपण तिरहित व्यक्ती म्हणतो. या तिरहित व्यक्तींना आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा पैसे द्यायचे. मग कुणाला पहिल्यांदा पैसे दिले गेले पाहिजे, सन्ड्री क्रेडिटर, ज्या लोकांनी आपल्याला मालाचा पुरवठा केला होता. बिल्स पेबल, ज्या लोकांच्या बिलाचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत. बँकेकडनं आपण अधिविकर सवलत घेतली असेल किंवा लोन घेतलं असेल आणखी कोणाकडनं, किंवा कोणाचे पैसे आपल्याला देणे बाकी असेल तर हे काम आपल्याला काय करायचे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण करायचे. त्यानंतर येतो तिसरा टप्पा म्हणजे सी, आफ्टर पेईंग ऑल आउटसाइड लायबिलिटी इफ देअर इज एनी सरप्लस कॅश अवेलेबल टू बी पेड फॉर लोन्स गिवन बाय द पार्टनर टू द फर्म. इफ ऑल पार्टनर्स लोन आर नॉट फुल्ली रिपेड ड्यू टू insufficient fund they are entitled to share proportionately. म्हणजे इथं काय सांगितलं की जर तुमचे हे वरचे पहिला खर्च दिला, हा दुसरा खर्च दिला, त्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल, म्हणजे बाहेरच्या लोकांचं देणं देऊन काही रक्कम शिल्लक राहत असेल, तर आता भागीदारी संस्थेमध्ये असणाऱ्या भागीदारांकडनं जर आपण काही कर्ज घेतलं असेल, म्हणजे लोन घेतलं असेल भागीदारांकडनं, तर त्यांचं लोन दिलं जातं. आणि ते जर आपण पूर्णपणे देऊ शकलो की असं म्हणता येईल आपल्याला. बघा, आफ्टर पेईंग ऑल आउटसाईड लायबिलिटी म्हणजे पूर्ण तुमची बाहेरची देणी देऊन झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहिली तर तुम्ही काय करू शकता, भागीदाराचं कर्ज जे असेल भागीदाराकडनं घेतलेलं लोन असेल ते परतफेड करू शकता. आणि त्यानंतर जर रक्कम शिल्लक राहिली
तर पुढं म्हटलं इफ स्टील सरप्लस कॅश रिमेन दॅट शुड बी डिस्ट्रीब्युटेड टू द पार्टनर्स कॅपिटल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यानंतर जर रक्कम शिल्लक राहिली तर भागीदारांना त्यांचं भांडवल परत केलं जातं त्यांच्या रेशोनुसार, प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. आता हे पाहिले आपण काय की अकाउंटिंग ट्रीटमेंट काय केली जाते तर 4 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये रिलायझेशनचा खर्च दिला जातो. दुसऱ्या टप्प्यामध्ये बाहेरच्या लोकांचं जे काही देणं आहे ते दिलं जातं. तिसऱ्या टप्प्यामध्ये जे काही बाहेरच्या लोकांचं देणं देऊन झाल्यानंतर भागीदारी संस्थेतल्याच भागीदारांपैकी कुणाचं कर्ज असेल तर त्यांचं कर्ज दिलं जातं. आणि मग जर रक्कम शिल्लक राहिली तर चौथ्या टप्प्यामध्ये भागीदार काय करतात, आपलं भांडवल आपल्या नफा तोटा प्रमाणानुसार वाटून घेत असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा, अकाउंटिंग प्रोसिजर. आता अकाउंटिंग प्रोसिजर काय आहे, हिशोब लेखनाची प्रक्रिया काय आहे या डिझॉल्युशनमध्ये. तर डिझॉल्युशन होत असताना 2 प्रकारची अकाउंटिंग प्रोसिजर वापरली जाते. पहिलं आहे सिम्पल डिझॉल्युशन आणि दुसरं आहे डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्व्हन्सी सिच्युएशन. आता बघा इथं सिम्पल डिझॉल्युशन म्हटलं आणि डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्व्हन्सी सिच्युएशन म्हटलं. आता सिम्पल डिझॉल्युशन म्हणजे काय त्याविषयीची माहिती पहिल्यांदा आपण अभ्यासून घेऊ. मग सिम्पल डिझॉल्युशन याचा अर्थ होतो की सर्वसाधारणपणे व्यवसायाचं विसर्जन होणं. मग व्यवसायाचं विसर्जन होताना, बरोबर की नाही, व्यवसायाचं विसर्जन करताना सर्वसाधारण पद्धतीने करणं म्हणजे नेमकं काय करणं की त्या व्यवसायामध्ये असणारे जेवढे काही भागीदार आहे व्यवसाय बंद करण्यासाठी जर त्यांना पैसा आणण्याची गरज लागली, म्हणजे व्यवसाय बंद करताना पैसे आणावे लागले समजा, तर ते पैसे आणण्यासाठी ते भागीदार काय असतात, समर्थ असतात. ते घरून आपली मालमत्ता विकून म्हणा, त्यांच्या घरच्या प्रायव्हेट इस्टेटमधनं ते पैसे आणू शकतात किंवा व्यवसायाचं देणं देण्यासाठी ते समर्थ ठरतात. व्यवसायाचं देणं जे आहे ते देणं देण्यासाठी ते व्यवसायामध्ये घरून पैसे आणू शकतात असे असणारे भागीदार त्याला आपण काय म्हणतो, समर्थ भागीदार म्हणतो. थोडक्यात इथं आपल्याला 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील सिम्पल डिझॉल्युशनसाठी आणि इन्सॉल्व्हन्सी डिझॉल्युशनसाठी. तर सिम्पल डिझॉल्युशनमध्ये सर्व भागीदार कसे असतात, सॉल्व्हंट असतात. कसे असतात, सॉल्व्हंट भागीदार असतात, सॉल्व्हंट पार्टनर आपण त्याला म्हणतो. आणि इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय की तो भागीदार काय झालेला असतो, इन्सॉल्व्हंट झालेला असतो, दिवाळखोर झालेला असतो. म्हणजेच इथं आता फक्त साधारणपणे या सिम्पल डिझॉल्युशनसाठी आवश्यक असणारी माहिती एवढीच आहे की जो भागीदार सक्षम आहे व्यवसायाचं देणं देण्यासाठी त्याला आपण सॉल्व्हंट पार्टनर म्हणतो. म्हणजे ज्याची मालमत्ता ही त्याच्या देण्यापेक्षा जास्त आहे, त्याच्याकडे असणारी मालमत्ता त्याच्याकडे त्याला द्यावे लागणाऱ्या रकमेपेक्षा जास्त आहे, त्याला आपण सॉल्व्हंट पार्टनर्स असं म्हणतो. मग हे जे काही सिम्पल डिझॉल्युशन होतं सर्वसाधारणपणे भागीदारी संस्थेचं जे काही विसर्जन होतं त्यामध्ये असणारे सर्व भागीदार कसे असतात, सॉल्व्हंट असतात. मग सगळे सॉल्व्हंट असताना भागीदारी संस्थेची हिशोब लेखन कसं केलं जातं त्याविषयीची माहिती आपण आता पाहूया. बघा पहिलं म्हटलं काय, रिलायझेशन अकाउंट. पहिलं कोणतं अकाउंट तयार केलं जातं, रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिसरं पार्टनर्स करंट अकाउंट, चौथं आहे पार्टनर्स लोन अकाउंट आणि 5वं कॅश ऑर बँक अकाउंट. आता बघा इथे आपण पाठीमागच्या प्रकरणांमध्ये पाहिलं ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ, तिथं आपण पाहिलं रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि इथं काय आहे, रिलायझेशन अकाउंट. अकाउंटमध्ये फरक काहीच नाही आहे. फरक काय आहे की तिथं मालमत्तांची किंमत जी बदलली, जी मूल्य त्यांचं निश्चित करण्यात आलं होतं, म्हणजे जी काही मालमत्ता आहे तिचं पुनर्मूल्यांकन केलं, ज्या काही देयता आहे त्यांची किंमत निश्चित करण्यात आली. इथं काय मालमत्ता ॲक्च्युअल किती किमतीला विकल्या गेल्या आणि देयता ॲक्च्युअल किती किमतीला आपण परतफेड केली याविषयीची माहिती नोंदविणारं असणारं खातं त्याला आपण म्हणतो रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे भागीदारांचं असणारं हे भांडवली खातं असतं. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट, यामध्ये काय केलं जातं की जर तुमचं करंट अकाउंट म्हणजे काय कॅपिटल मेथड असेल, म्हणजे काय की जेव्हा कॅपिटल रिमेन्स कॉन्स्टंट असतील त्यावेळेस आपण काय करतो, कॅपिटल अकाउंटचा आधार करंट अकाउंटचा आधार आपण घेतो. म्हणून पहिल्यांदा जे काय रिलायझेशनला होणारा काही नफा किंवा तोटा असेल तो पहिल्यांदा कुठे जातो, करंट अकाउंटला जातो. मग करंट अकाउंट क्लोज करून बॅलन्स कुठे येतो, कॅपिटल अकाउंटला. आणि मग कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जातो कुठे, कॅश ऑब्लिक बँक अकाउंटला जातो. आता बघा पहिल्यांदा आपण समजून घेतलं की रिलायझेशन अकाउंट म्हणजे काय की ज्यामध्ये तुम्ही मालमत्ता विक्री करतात आणि मालमत्ता विकून आलेला पैसा तुम्ही देयता देण्यासाठी कसा वापरला याविषयीची माहिती या रिलायझेशन अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला भेटते.
दुसरं आपण पाहिलं की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, की ज्यामध्ये तुमच्या भागीदारी संस्थेमध्ये असणाऱ्या भागीदारांची भांडवली खात्याचा बॅलन्स काय किंवा भांडवली खात्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला पाहायला भेटते, की जे नॉर्मल आहे आपण बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅरी डाऊन करतो त्याविषयीची माहिती त्यामध्ये आहे. आणि पार्टनर्स करंट अकाउंट कशासाठी, की जेव्हा तुम्हाला फिक्स कॅपिटल मेथड असेल तर आपल्याला करंट अकाउंट, म्हणजेच थोडक्यात जर आपल्याला करंट अकाउंटचं बॅलन्स लायबिलिटी साईडला दिला असेल किंवा ॲसेट साईडला दिला असेल तर आपल्याला करंट अकाउंट ओपन करायचे. बॅलन्स दिला तर ओपन करायचं, नाही बॅलन्स दिला तर नाही ओपन करायचं. जर करंट अकाउंटचा बॅलन्स असेल तर समजायचं फिक्स कॅपिटल मेथड आहे, आणि जर करंट अकाउंटचा बॅलन्स नसेल तर समजायचं काय फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. तर अशा पद्धतीने बघा, तिसरा अकाउंट आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागतं. पण क्रमाने काय करायचं, रिलायझेशन अगोदर घ्यायचं, नंतर पार्टनर्स करंट अकाउंट घ्यायचं, नंतर पार्टनर कॅपिटल अकाउंट. कारण की करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर कॅपिटल अकाउंटला बॅलन्स येणार, आणि कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर कॅश ऑब्लिक बँक अकाउंटला बॅलन्स येत असतो. त्यानंतर पुढे दिलं पार्टनर्स लोन अकाउंट. जर उदाहरणामध्ये एखाद्या भागीदाराने कर्ज घेतलं असेल, बरोबर की नाही, किंवा एखाद्या भागीदाराकडून आपण भागीदारी संस्थेसाठी कर्ज घेतलं असेल तर त्याचं कर्ज आपल्याला परतफेड करणं गरजेचं आहे. म्हणून असा एखाद्या भागीदाराचा असेल किंवा भागीदाराच्या पत्नीचं असेल, भावाचं असेल किंवा इतर कुणाकडनं आपण कर्ज घेतलं असेल तर भागीदारी संस्थेला काय करावं लागतं, त्या व्यक्तीच्या नावे एक कर्ज खाते तयार करावं लागतं, आणि हे कर्ज परतफेड करणं हे भागीदारी संस्थेची जबाबदारी असते. जेव्हा आपण काय करतो, भागीदारी संस्था बरखास्त करतो, विसर्जित करतो, तर भागीदारी संस्था विसर्जित होताना पहिल्यांदा या लोकांचं जे काही देणं आहे ते आपल्याला पूर्ण करावं लागतं. त्यानंतर पुढे आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता हे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट का तयार करावं लागतं, कारण की मालमत्ता विकून तुमच्याकडे जो काही पैसा येईल तो बँकेत येणार, आणि लोकांना जे काही पैसे द्यायचे असतील ते आपल्याला बँके थ्रूच द्यावे लागतात किंवा बँकेमार्फत आपल्याला तो व्यवहार दाखवावा लागतो. आता सिम्पल डिसॉल्युशनमध्ये तुम्ही समजलं असेल की व्यवसायामध्ये असणारे भागीदार कसे असतात, सक्षम असतात, की व्यवसायाचं देणं देण्यासाठी ते आपल्या व्यवसायामध्ये जर आवश्यकता लागली तर ते व्यवसायामध्ये पैसे आणू शकतात. अशा परिस्थितीमध्ये तयार केले जाणारे जे काही 4 खाते असतात ते म्हणजे रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर करंट दिलं असेल तर करंट अकाउंट काढायचे, नसेल दिलं तर काय आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला दिलं असेल तर करंट अकाउंट ओपन करा, अदरवाईज नाही. पार्टनर्स लोन अकाउंट दिलं असेल तर बनवायचे, नाहीतर नाही बनवलं तरी, किंवा उदाहरणार्थ दिलंच नसेल तर बनवण्याची गरजच नाही. आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट म्हटलं आहे, याचा अर्थ काय, की जिथे आपल्याला कॅशचा ॲसेट साईडला बॅलन्स दिलेला असतो. कॅश अकाउंट म्हटलं असेल तर कॅश नाव द्या, बँक अकाउंट असेल तर बँक अकाउंट ओपन करा. म्हणजे साधारणतः तुम्हाला महत्त्वाचे जे काही अकाउंट ओपन करावे लागतात ते रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. हे 3 अकाउंट प्रामुख्याने आपल्याला प्रिपेअर करायला सांगितले जातात. तर त्यानुसार जसं उदाहरणामध्ये माहिती दिलेली असेल तशी आपण काय करत असतो, प्रिपेअर करतो. आता सिम्पल डिसॉल्युशन म्हणजे काय हे आपल्याला समजलं असेल, की यामध्ये असणारे भागीदार व्यवसायासाठी आवश्यक असणारी जी काही रक्कम आहे ते आणू शकतात, किंवा कदाचित असंही होऊ शकतं की व्यवसायातून यांना पैसे परत मिळू शकतात. तर अशा परिस्थितीला आपण काय म्हणतो, सिम्पल डिसॉल्युशन म्हणतो. म्हणजे व्यवसायाचं विसर्जन झालं, पण कसं सर्वसाधारण पद्धतीने झालं, की ज्यामध्ये कोणताही भागीदार दिवाळखोर झालेला नाही. याला म्हणायचे काय, सिम्पल डिसॉल्युशन. थँक्यू.